अंबड पोलिसांची अवैध नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई। अंबड पोलिसांची मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर कारवाई। नायलॉन मांजा विक्री करणाऱ्याला केली अटक। सुमारे 150 नायलॉन मांजांचे गट्टू जप्त करण्यात आले आहे। अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील सनशाईन हॉटेलच्या मोकळ्या मैदानात केवल पार्क रोड नाशिक या ठिकाणी एक युवक पांढऱ्या रंगाच्या गोणीमधून नायलॉन मांजाची विक्री करत असल्याची खबर पोलिसांना मिळाली असता गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस शेख तसेच पोलीस हवालदार किरण गायकवाड, पोलीस शिपाई राकेश पाटील, पोलीस शिपाई राठोड यांनी नायलॉन मांजा विक्री करणारा युवक अरबाज फिरोज शेख वय वर्ष 24 राहणार नाईकवाडीपुरा जुने नाशिक भद्रकाली नाशिक यास ताब्यात घेऊन एकूण 60,000 रुपये किमतीचे 150 नायलॉन मांजा गट्टू जप्त केले। सदरच्या कारवाई संदर्भात अधिक माहिती अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ तसेच गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नाईद शेख यांनी दिले। प्रसिद्धी प्रमुख करिता प्रतिनिधी रामचंद्र ताठे, नाशिक। माननीय संदीपजी कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी दिनांक 26 रोजी मांजा विक्री विरोधात मनाई आदेश काढला होता आणि त्या मनाई आदेशानंतर साहेबांनी सोबत एक बाईट पण दिली होती। जर कधी एखादा नायलॉनचा मांजा विक्री करताना कोणी मिळून आला त्याच्यावर तडीपारीची पण कारवाई करण्यात येईल। माननीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झोन 2 विभागाच्या माननीय राऊत मॅडम, त्याचप्रमाणे आमच्या अंबड डिव्हिजनचे देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज ही कारवाई केलेली आहे। जवळजवळ 150 नायलॉन मांजाचे गट्टू पकडलेले आहेत आणि त्याच्या ज्या संबंधित संशयित इसमावर आम्ही गुन्हा पण दाखल केला आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वये आम्हाला जे अनधिकृतपणे मांजा विक्री आणि खरेदी चालू आहे त्याबाबत आम्हाला कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते। माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबड यांनी आम्हाला आदेश दिले, त्याप्रमाणे आमचे 2 पोलीस अंमलदार आहेत, संदीप भोरे आणि प्रवीण राठोड, या दोघांना गोपनीय माहिती मिळाली का अंबड पोलीस स्टेशन हद्दीत नायलॉन मांजाची खरेदी विक्री सुरू आहे। त्याप्रमाणे आम्ही छापा कारवाई केली। त्या छापा कारवाईमध्ये आम्हाला जो संशयित इसम आहे नामे अरबाज फिरोज शेख याला आम्ही ताब्यात घेतले। त्याच्याकडून आम्हाला 150 नायलॉन मांजाचे रील आम्हाला हस्तगत करता आलेले आहे। त्याप्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात आलेली आहे। तसेच मी नाशिक शहरातील सर्व सामान्य नागरिक यांना विनंती करतो की पर्यावरणाचा ऱ्हास त्याचप्रमाणे होणाऱ्या घटना टाळण्यासाठी कोणीही पतंग उडवताना नायलॉन मांजाचा उपयोग करू नये आणि कोणी करताना मिळून आलं तर त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल। त्याचप्रमाणे CRPC 144 प्रमाणे काही दिवसासाठी तडीपारही करण्यात येईल आणि आम्ही आता ज्याच्यावर कारवाई केली आहे त्यांना 144 प्रमाणे तडीपारसुद्धा करणार आहोत।